फिफ्थ मॅथ पाचवी गणित मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन गुणाकार आणि भागाकार. आज आपण डिव्हिजन म्हणजे भागाकार घेणार आहोत. आजपर्यंत आपण 2-3 व्हिडिओमध्ये भागाकाराचे उदाहरण सोडवत आहोत. म्हणजे 4-5 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे, 4 डिजिट नंबर डिवाइडेड बाय 1 डिजिट नंबर. Today we are going to divide a 4-5 digit number by a 2 digit number. First we are going to divide by 9 to a 5 digit or 4 digit number. Let us learn. This is a 8543 divided by 9. म्हणजे आपण आता काय करू, 8543 ला 9 ने भागू. आता 9 ने भागण्यासाठी काय करावं लागेल, हा 9 चा टेबल तयार करावा लागेल, 9 चा पाढा तयार करावा लागेल. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 72, 9 4 जा 36, 9 4 जा 36, 9 5 जा 45, 9 6 जा 54, 9 7 जा 63, 9 8 जा 72, 9 9 जा 81, 9 9 जा 90. म्हणजे हा काय आहे, आपला डिव्हिजर आहे. आणि डिव्हिजर आणि हा काय आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड म्हणजे भाज्य आणि डिव्हिजर म्हणजे भाजक आहे. या भाज्याला या भाजकाने भागायचं. भाजकाचा काय करावं लागेल, आपल्याला पाढा तयार करावा लागेल, टेबल तयार करावं लागेल. आता इथे आपण भागाकार करू. आता पहा इथं, आता इथं काय लिहायचं, डिव्हिडंड. डिव्हिडंड किती आपल्याला 8543. हा डिव्हिडंड म्हणजे भाज्य. इथं काय लिहायचं आपल्याला, इथं काय लिहायचं, डिव्हिजर म्हणजे भाजक लिहायचं आपल्याला. इथं काय येते, कोशंट म्हणजे भागाकार. हा काय आहे, भागाकार आहे. आणि जी बाकी शिल्लक आहे त्याला आपण रिमाइंडर म्हणजे बाकी म्हणतो. इथे किती आहे, डिव्हिजर किती आहे, भाज्य किती आहे, इथं 9. डिव्हिजर म्हणजे भाज्य किती आहे, इथं 9 आहे. आता इथे पहा, आता इथे पाहायचं 8 इज स्मॉल दॅन 9. म्हणजे 8 हे 9 पेक्षा लहान आहे. 9 पेक्षा जर 8 लहान असेल तर काय करायचं, शून्याचा भाग. 9 into 0 0, 8 minus 0 0, 8 minus 0 8. आता इथे बघा 9 पेक्षा 8 लहान असल्यामुळे आपण शून्याचा भाग करायचा. मग इथे काय 9 into 0 0, 8 minus 0 8. Take 5 here, then become a number, make a number 85. Which is there 85 in the table of 9? No, there is no 81, not 85. So take here 81. म्हणजे आता इथे 9च्या पाढ्यातील 85 आहे का, नाही. 9च्या पाढ्यातील 85 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, 81. किती पर्यंत पाढा मला 9चा, 9 9 जा 81, 9 9 जा 81 म्हणजे 9 9 81. म्हणजे 9चा पाढा 9 पर्यंत म्हणल्यावर 81 आला, 81 आला. आता सबट्रॅक्ट दिस नंबर. 5 minus 1 4, 8 minus 8 0. म्हणजे 5 मधून 1 गेलं 0, 8 मधून 8 गेलं 0. आता बघा 85 आला. 8 9 गुणिले 0 0, 8 मधून 0 गेला 8 राहिलं, वरचा 5 इथे घेतला 85 झालं. 9च्या पाढ्यात 85 आहे का, नाही. मग 85 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, 81. 81 कितीपर्यंत पाढा म्हणल्यावर आलं, 9चा पाढा 9 पर्यंत म्हणल्यावर 81 आलं. 81 9 इथं वर लिहिलं. ह्या 85 मधून 81 वजा केलं, 5 मधून गेलं 4, 8 मधून 8 गेलं 0. आता वरचा किती घ्यायचा, इथं टेक हिअर 4 आणि हिअर बिकम अ नंबर 44. Is there 44 in the table of 9? No, there is a 45 and this is a 44. So take a small than 44 in the table of 9. This is a 36. Take here, right here 36. How many times say the table of 9, then we get 36. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36. सो 9 चा पाढा 4 पर्यंत म्हणल्यावर किती आलं, 36 आलं. 9 चौक 36 आलं. मग आता बघा इथं काय गेलं, 85 मध्ये 81 गेलं, किती 4 आलं, वरचा 4 घेतला 44 झालं. 9च्या पाढ्यात 44 आहे का, नाही. तर 36 आहे. तर 45 आहे, 45 मोठी होते.
मग 44 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 36 घेतली. 9च्या पाड्यात 36 कितीपर्यंत? 9चा पाडा कितीपर्यंत म्हणल्यावर 36 आलं? 9चा पाडा 4 पर्यंत म्हणल्यावर 36 आलं, म्हणून आपण इथे 4 घेतलं. आता काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं आपल्याला. इथे 4 मधून 6 कमी होत नाहीत. सो टेक 4 above and take extra from 4 and here remain 3. इथे 14 मधून 6 म्हणजे 4 वर घेतला, इथे कुठला घेतला? 14 मधून 6 गेली तर 8 राहिले. 3 मधून 3 गेले, 0 घेतला. वरचा किती घ्यायचा? इथं 3 घ्यायचा. आता 83 झालं. which is there 83 in the table of 9? no, there is 81. इथे 81 घ्यायचा. इथं बघा 44 मध्ये 36 राहिला 8, वरचा 3 घ्यायला 83 झाले. तर मग 9च्या पाड्यात 83 आहे का? नाही. मग 83 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 81. म्हणजे 81 घेतलं. 9चा पाडा कितीपर्यंत म्हणलं? 81 आलं. 9 9 81, म्हणून इथे सबट्रॅक्शन केलं. 3 - 1 2, 8 - 8 0, and this is रिमाइंडर म्हणजे बाकी. रिमाइंडर किती आलं? म्हणजे बाकी किती आली? हिअर 2 आली. क्वोशंट म्हणजे भागाकार किती आला? 949 आला. भाजक म्हणजे डिव्हिजन किती आहे? 9 आहे. डिव्हिडंड म्हणजे भाज्य 8543 आहे आणि बाकी किती आली? 2 आली. अशा प्रकारे आपण हा भागाकार केलेला आहे. आता आपण काय करू? याच संख्येला, आता ही एक अंकी संख्येने भागलो आपण. आता याच संख्येला आपल्याला 2 अंकी संख्येने भागायचं. सांगा कोणत्या 2 अंकी संख्येने भागायचं? 10 घ्यायचं इथं. आता आपण एक अंकी संख्येने भागत केली भागाकार. अशाच प्रकारे आता जसं आपण ही भागाकार एक अंकी संख्येने भागलं, तर 2 अंकी संख्येने भागायचं. आता पहिलाच इथं 2 अंकी संख्या किती घेऊ? 14 घेऊ. 14 घेऊ. किती घ्या तुमच्या मनानुसार. इथं 14 घेऊ. नंबर हाच घेऊ. 8543 डिवायडेड बाय 14. आता ही 1 डिजिट नंबर आहे आणि ही किती आहे? 2 डिजिट नंबर आहे. 4 डिजिट डिव्हिडंड इज डिवायडेड बाय 2 डिजिट डिव्हिजर. म्हणजे इथं 4 अंकी संख्येला 2 अंकी भाजकानं भागायचं. आता ही काय आहे? भाज्य आहे, डिव्हिडंड आहे. हे काय आहे? डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे भाज्य आहे. हा काय आहे? डिव्हिजर. डिव्हिजर म्हणजे भाजक आहे. डिव्हिजर म्हणजे भाजक आहे. आता मला सांगा, आपण आतापर्यंत 4 अंकी संख्येला 1 अंकी संख्येनं भागलं. याच प्रकारचा भागाकार आपणाला आता 2 अंकी संख्येनं करायचं. तुम्ही 10 न भागू शकता, 11 न भागू शकता, 12 न भागू शकता. आपण 14 न भागायचं. आता 8543 ला 14 न भागण्यासाठी टू divide the number 8 to 8543 is divided by 14, then we must prepare a table of 14. म्हणजे 8543 ला 14 न भागण्यासाठी आपल्याला 14चा पाडा तयार करावा लागेल. 14 1 14, 14 2 28, 14 त्रिकोण 42, 14 चौक 56, 14 पंचे 70, 14 64, 14 7 98, 14 8 112, 14 9 126, 14 10 140. जो डिव्हिजर आहे, जो भाजक आहे त्याचा पाडा घ्यायचा. त्यासाठी काय करायचं? 14 into 1 14, 14 into 2. तुम्हाला मागे सांगितलं बघा पाडे तयार करण्यासाठी, तसंच करायचं. 14 into 1 14, 14 into 2 28, 14 into 3 42 असं लिहायचं. 14 1 जा 14, 14 2 जा 28, 14 3 जा 42, 14 4 जा 56, 14 5 जा 70, 14 6 जा 14 5 14 5 जा 14 6 जा 64, 14 7 जा 98, 14 8 जा 112, 14 9 जा 126, 14 10 जा 140. आता आपण काय केलं? आपण ज्या संख्येने भागायचा आहे त्याचा आपण काय तयार केला? इथं पाडा तयार केला. किंवा काय करायचं? पाडा तयार करायचा. 14 1 14, याला 1 नमुन्याचं, याला 2 नमुन्याचं, याला 3 नमुन्याचं असं करायचं. आता भागाकार करू आपण. बघा इथे किती घ्यायचं? 14. इथे किती घ्यायचं? 8543. आता इथे किती आहे? 14. इथे किती आहे? 8 आहे. आता 14 पेक्षा 8 कसं आहे? स्मॉल आहे. त्याच्यामुळे इथे काय करतं? शून्याचा भाग. 14 into 0 0. आता 14 पेक्षा 8 कसं लहान आहे, म्हणून आपण ते शून्याचा भाग केला. 14 गुणिले 0 0. कोणत्याही संख्येचा शून्यासोबत गुणाकार 0 येतो. कारण इथे शून्याचा भागाकार का दिला? कारण 14 पेक्षा 8 कसं लहान आहे. 8 - 0 8. टेक हिअर 5.
आता 14 मध्ये 0 8 मध्ये 0 गेला 8 वरचा 5 गेला किती झाला 85 85 संख्या झाली. आता 14च्या पाड्यात 85 संख्या काढावी आहे का 85 संख्या 14 14 75 चौरसंग 84 ते चौरसंग 84 14 6 जा 84. आता 14च्या पाड्यातील 85 पेक्षा लहान संख्या कोणती आहे 84 आहे. म्हणजे 14च्या पाड्यात 85 नाही पण किती आहे 84 आहे. म्हणजे 84 घ्या लक्षात का पाडा तयार केले की आपण भागाकार करणं सोपं जातं त्यासाठी पाडा तयार करायचा अगोदर आपल्याला. आता 14च्या पाड्यातील 85 आहे का नाही मग 14च्या पाड्यातील 85 पेक्षा लहान संख्या किती आहे 84. There is no 85 in the table of 14 so small than 84 in the table of 14 is 84. So right here 84. How many times we say the table of 14 to get 84? Now 14 1 जा 40, 14 2 जा 28, 14 3 जा 42, 14 4 जा 56, 14 5 जा 70, 14 6 जा 84. 14 सत्ती 84 म्हणजे 6 पर्यंत पाडा म्हणल्यावर 84 आलं. ते सबट्रॅक्शन करायचं आता 5 - 4 1 म्हणजे तिथे वजा करायचे 5 मध्ये 4 गेले 8 मध्ये 0. आता वरचा घ्यायचा इथे किती झाला इथे 1 घेतला इथे झालं तर 14. आलं लक्षात तुमच्या इथं 85 मधून 84 कमी केला आपण 5 मधून 4 गेले 1 8 मधून 8 गेले 0. इथं किती घेतलं 6 6 काय घेतलं 14 सत्ती 84. 14चा पाडा 6 पर्यंत म्हणल्यामुळे 84 आलं. म्हणून इथे 84 कशा मिळाला 6 पर्यंत पाडा म्हणल्यामुळे मी इथे 6 घेतलं. 85 मधून 84 गेलं इथे वरचा 1 घेतला 14 झालं. आता 14च्या पाड्यात 14 आहे का is there 14 in the table of 14? Yes, there is a 14 in the table of 14. So take here, right here 14. How many times we say the table of 14 then we get 14. We say the table of 14 one time then we get 14. 14 1 जा 14 म्हणजे 14 1 14. 14चा पाडा किती पर्यंत म्हणल्यावर 14 आलं 1 पर्यंत. मग इथे काय करायचं 14 minus 14 0. 4 - 4 0 1 - 1 0. Take here 3. Take here 3. आता बघा 14 पेक्षा 3 कसा आहे स्मॉल आहे. मग इथे काय करायचा 0चा भाग द्यायचा. 14 पेक्षा 3 कसा आहे लहान आहे. मग इथे काय करायचं शून्याचा भाग द्यायचा. 14 into 0 0 and 3 minus 0 3 and this is our remainder म्हणजे बाकी. this is 3 is the remainder म्हणजे 3 ही काय आहे बाकी आहे. कोशंट किती आला आपला कोशंट म्हणजे भागाकार किती आला कोशंट म्हणजे भागाकार किती आला 610. हे काय डिव्हिजर किती आहे 14. डिव्हिजर म्हणजे भाज्य किती आहे 14 आहे आणि हे काय आहे डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड म्हणजे भाज्य आहे. डिव्हिडंड म्हणजे भाज्य आहे. आता बघा या दोघांचा गुणाकारामध्ये हे 3 मिळवले की ही संख्या येते 14 into 0 0. 14 1 जा 14 एक्स्ट्रा इज 1. 14 6 जा 84 and 1 85 plus 3 we get 8543. समजलं का सगळ्यांना बघा हे कसं आलं लक्षात आलं का तुमच्या बघा ते म्हणजे या डिव्हिजरचा आणि ह्या कोशंटचा भागाकार आणि त्याच्यामध्ये बाकी मिळवलं की काय मिळतो आपल्याला हा डिव्हिडंड मिळतो. अशा प्रकारे काय करायचं भागाकाराचे उदाहरण करायचं. ह्या दोघांचा गुणाकार किती आला ह्या दोघांचा गुणाकार किती आला 8540. ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन आला त्याच्यामध्ये हा डिव्हिडंड मिळवला की काय होतं की आपलं भाज्य मिळतं. त्या दोघांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळवल्यावर आपल्याला हा डिव्हिडंड म्हणजे भाज्य मिळतो. लक्षात आलं का सगळ्यांच्या. चला आता आपलं पुढचं आता आपण तिसरा भागाकार घेऊया. चला एक संख्या घेऊ आपण 56,006 example of 6th example of problem set 15 मतलब 56,741 divided by 26. आता बघा हा काय आपला हा काय आहे हा आपला डिव्हिडंड आहे.
डिव्हिडंड म्हणजे भाज्य आहे. हा काय आपला हा 26 काय आहे डिव्हिजर. डिव्हिजर म्हणजे भाजक आहे. मग आता आपल्याला कोणता पाडा तयार करावा लागतो 26 चा पाडा तयार करावा लागतो. आता या संख्येला म्हणजे 56,741 इज डिवायडेड बाय 26 म्हणजे 56,741 ला 26 न भागायचं. दोन अंकी संख्येने भागायचं. हे आपलं सहावं गणित आहे प्रॉब्लेम सेट 15 मधलं. आता आपण काय करावं लागेल 26 चा पाडा तयार करावा. काय करावं लागेल 26 चा पाडा. मला पाठ नाही समजा, तुम्हाला पाठ नाही, मला पाठ नाही. मग काय करायचं 26 चा पाडा तयार करू. 26 into 1 into 6 6 1 into 2 2 26 into 2 ह्याचा पाडा तयार करू आपण. वी आर गोइंग टू मेकिंग अ टेबल ऑफ 26. एक न गुणल्यामुळे 26 आहे. दोन गुण 2 into 6 2 6 12 एक्स्ट्रा इज 2 into 2 4 and 1 5 बेस की 12 ला 2 हात चालले 2 4 1 5 26 into 3 3 6 18 extra is 1 3 into 2 6 and 1 78 7 3 संग 18 8 चालले 3 2 6 1 7 26 into 4. आता आपण टेबल तयार करतो 26 चा. कारण भागाकार करण्यासाठी आपला टेबल महत्त्वाचा आहे. 4 6 24 extra is 2 4 into 2 4 2 8 and 2 10 4 सक्क 24 ला 4 हात 4 2 4 2 8 2 10 26 into 5 5 6 30 ला 0 extra is 3 5 into 2 10 and plus 3 13 5 सक्क 30 ला 0 हात 4 3 5 2 10 1 13 26 into 6 6 into 6 36 ला 6 extra is 3 6 into 2 12 and 3 15 6 6 36 ला 6 4 3 6 12 ने 12 3 15 26 into 7 7 6 42 ला 2 extra is 4 7 into 2 14 and 4 18 7 सकून 42 ला 2 हात 4 4 7 2 14 4 18 26 into 8 8 into 6 8 6 48 ला 8 extra is 4 8 into 2 16 and 4 20 8 संग 38 ला 8 हात 4 4 8 2 16 4 20 26 into 9 9 into 6 9 6 54 ला 4 extra is 5 9 into 2 18 plus 5 23 9 सक्क 54 ला 4 हात 4 5 9 2 18 5 23 26 into 10 10 6 60 ला 0 extra is 6 10 2 20 and 6 26 10 60 ला 6 4 10 60 ला 0 हात 6 10 2 20 6 26 अशा प्रकारे आपण 26 चा टेबल तयार केला. 20 म्हणजे 26 चा आपण टेबल तयार. 26 ला 1 ने गुणलं 26 आलं, 26 ला 2 ने गुणलं 52 आलं, 26 ला 3 ने गुणलं 78 आलं, 26 ला 4 ने गुणलं 61 म्हणजे 26 26 म्हणजे 26 26 2 52 26 3 78 70 26 4 104 76 5 130 70 6 6 156 76 7 182 70 8 7 26 8 208 26 26 9 234 and 20 10 26 10 260 म्हणजे 26 26 22 22 23 78 26 104 26 25 30 26 56 56 182 26 208 260 260 अशा प्रकारे टेबल तयार करायचा आणि मग आपला काय करायचा हा भागाकार करायचा. लक्षात तुमच्या. आता बघा अशा टेबल तयार करायचा जो भाजक आहे जो डिव्हिजर आहे त्याचा असा टेबल तयार करायचा म्हणजे पाडा तयार करायचा. आता आपण काय करू भागाकार करू. आता इथे काय घ्यायचं इथं डिव्हिडंड घ्यायचं. डिव्हिडंड किती आहे 56,740 म्हणजे 56,741 आणि भाजक म्हणजे डिव्हिजर किती आहे 26 घ्यायचं इथं. टेक हिअर. आता मला सांगा 26 पेक्षा 5 इज स्मॉल. 5 इज स्मॉल दॅन 26
सो टेक इयर 0 आणि काय करायचं शून्याचा भाग घ्यायचा, कारण हा 5 कसा आहे 26 पेक्षा लहान आहे. 26 into 0 0 5 minus 0 5. आता 26 पेक्षा 5 लहान असल्यामुळे शून्याचा भाग दिला. 26 मध्ये 0 0 5 मध्ये 0 गेलं 5 राहिलं. वरचा किती घ्यायचा 6 घ्यायचा. आता किती झाली ते 56 झालं. 26 च्या पाड्यात 56 आहे का नाही. मग 26 च्या पाड्यातील म्हणजे 26 च्या पाड्यातील 56 पेक्षा लहान संख्या आहे का आहे. किती आहे 52 आहे. म्हणजे 52 किती पर्यंत पाडा म्हणला 26 चा 26 म्हणता 26 2 जा 52 म्हणजे 26 चा पाडा किती पर्यंत म्हणल्यावर 52 आलं 2 पर्यंत. 26 2 जा 52. आता काय करायचं सबट्रॅक्शन करायचं. लक्षात आलं तुमच्या 6 minus 4 म्हणजे 6 वजा 2 6 मधून 2 कमी करा किती राहिलं 4. 5 minus 5 0. टेक हिअर 7 आणि हिअर मेक 47. आता इथे बघा 26 पेक्षा लहान 5 असल्यामुळे शून्याचा भाग दिला 26 गुणिले 0 0 5 मध्ये 0 गेले 5 वरचा 6 गेला 56 झालं. 26 च्या पाड्यात 56 नाही. 56 पेक्षा लहान संख्या 52 आहे. इथं 52 घेतलं. 26 चा पाडा किती पर्यंत 52 आलं 2 पर्यंत 26 गुणिले 52 6 म्हणून 2 गेले 4 5 म्हणून 5 गेले 0 इथे 4 राहिलं. वरती 7 घेतला इथे 47. 26 च्या पाड्यात 47 आहे का नाही. मग 26 च्या पाड्यात 47 पेक्षा लहान संख्या कोणती आहे 26 आहे. 52 मोठं होतं इथे किती घ्यायचं 26. किती पर्यंत पाडा म्हणल्यावर 26 आलं 1 पर्यंत. 26 1 26. आता इथे वजाबाकी करू. 7 वजा 6 1 4 म्हणून 2 गेले 2 वरचा किती घ्यायचा 4 किती झालं 214. आता बघा इथं 7 मधून 6 गेला 1 4 मधून गेले 2 म्हणजे वरचा 4 घेतला 214 झाला. आता 26 च्या पाड्यात 214 आहे काय 214 नाही तर 208 आहे. हा 208 आहे. 214 पेक्षा लहान संख्या कोणती आहे 214 तर नाही पण 208 आहे. 234 मोठं होतंय लहान कोणती आहे 208. 208 घेतलं. मग 26 चा पाडा किती पर्यंत म्हणल्यावर 208 आलं. 26 1 26 26 2 52 26 3 78 26 4 104 26 35 800 26 7 56 26 7 82 26 8 208 म्हणजे 26 चा पाडा 8 पर्यंत म्हणल्यावर 208 आला. हे काय करायचं वजाबाकी करायचं. 4 8 कमी होत नाही 4 वर घ्यायचं. एक्स्ट्रा 1 ला घ्यायचं तर 0 घ्यायचं. 14 8 गेले 6 0 मध्ये 0 गेले 0 2 मध्ये 2 गेले 0 वरचा किती घ्यायचा 1 घ्यायचा. किती झाली तर 61 झालं. आता 26 च्या पाड्यातील 61 पेक्षा लहान संख्या कोणती आहे सांगा 52 आहे. इथे किती घ्यायचं 52. 26 चा पाडा किती पर्यंत म्हणला 2 पर्यंत म्हणला. आता ही वजाबाकी करायची आपल्याला. आता बघा इकडे 1 मधून 2 कमी होत नाही 1 वर घ्यायचा. इथे कुसना घेतला इथं राहिले 5 11 मधून 2 गेले 9 5 मधून 5 गेले 0 म्हणजे रिमाइंडर म्हणजे बाकी किती आली आपली रिमाइंडर म्हणजे बाकी 9 आली. हा काय आपला डिव्हिजर. डिव्हिजर म्हणजे भाजक आहे. नंतर आपला हा काय आहे डिव्हिडंट आहे. डिव्हिडंट म्हणजे भाज्य आहे. आणि हा आपला कोशंट म्हणजे भागाकार आहे. आता बघा या दोघांच्या गुणाकारामध्ये हे मिळवल्यावर आपल्याला काय मिळतं हे मिळतं. अशा प्रकारे आपण काय करायचा भागाकार करायचा. गुणाकार करू आपण दोघांचा 2182 into 26 या दोघांच्या म्हणजे भाजक आणि भागाकाराचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये 9 मिळवलं तर आपण योग्य येते का पाहायचं. मग आपला भागाकार बरोबर आहे. आता बघा इथं आपण 6 दुनी 12 2 हातचाला 1 6 8 48 आणि 1 49 हातचाले 4 6 1 6 4 10 0 हातचाला 1 6 दुनी 12 आणि 1 13 इथे एक पुसना घेतला समजा दशक मूल्यामुळे इथे काय दिला 0 दिला. 2 दुनी 4 2 8 16 7 चला 1 2 1 3 2 दुनी 4 2 ला 2 9 4 13 ला 3 हातचाला 1 6 3 3 6 4 आणि 1 5. आता किती आलं 56732 आलं. ह्याच्यामध्ये ही बाकी मिळवायची. ह्याच्यामध्ये बाकी किती मिळवायची आपल्याला 9 मिळवायची. 9 2 11 1 हातचाला 1 3 आणि 1 4 7 ला 7 56 बघायचं. आलं आपलं म्हणजे 56721. म्हणजे काय करायचं ह्या भाजकाचा आणि भागाकाराचा गुणाकार करायचा. किती आला आपल्याला 56732 आणि त्याच्यामध्ये आपण काय मिळवलं हे बाकी न मिळवलं की आपल्याला काय मिळतो भाज्य मिळतो. समजलं का सगळ्यांना.
त्या भाजक आणि भागाकाराचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये बाकी मिळवायचं, आपल्याला हे डिव्हिडंड मिळतं. तुम्हाला समजलं का? अशा प्रकारे बघा आपण सराव प्रॉब्लेम सेट 15 मधला आता आपण 6वं गणित सोडवलं. 6वं गणित सोडवलं का नाही? अशा प्रकारे तुम्ही 27चा पाडा तयार करायचा, भागायचं. 87चा पाडा तयार करायचं, भागाकार करायचा. इथे 32चा पाडा तयार करायचा, भागायचं. 41चा पाडा तयार करायचा, भागायचं. इथं 43चा पाडा तयार करायचा, भागायचं. 87चा पाडा करून भागायचं. इथं 27चा पाडा तयार करून भागायचं. लक्षात आलं का सगळ्यांच्या? तुम्ही पाडा तयार करा आणि हा व्हिडिओ वारंवार पहा आणि तुम्ही हा भागाकार करा. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये एखादे 2 भागाकार शिकवणार आहे आणि नंतर आपल्याला फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक लिहायचं आहे.